हाय गाईज, कशा आहात तुम्ही? सो मजेत असणार सगळे. आज मी ब्लॉग घेतो आहे कारण आज आहे आईल्याचा बर्थडे. तर ती आज जॉबला गेले. मी कालच ब्लॉग घेणार होतो पण काल पावसामुळे जरा ब्लॉग घेताना जमलं नाही. सो आता ब्लॉग घेतोय. आता जातो आईल्याला घ्यायला जॉबवरती तिच्या. तिकडून आम्ही जातो जरा साईबाबांना पाया पडला. साईबाबांच्या नंतरला अजून काय ते तिथं डेकोरेशन आपलं बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. चांगली सरप्राईज जागा आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू. सो कंटिन्यू ब्लॉग बघा. आज मी पहिल्यांदा घेतो, मला स्टार्टिंग जमत नाही म्हणून मी नॉर्मल स्टार्टिंग चालू केले. सो बाय बाय. तर हाय गाईज, आता निघालो आहे बाहेर. आता आपली गाडी काढू, मग आईल्याच्या जॉबवरती जाऊ, आईल्याला घेऊया. मग तिकडून डायरेक्ट साईबाबा दर्शनाच्या इकडे जाणार आहे, आपलं साईधामला. ब्लॉग कसा घेतोय, पहिल्यांदा घेतोय, बघू. सो आईला तिकडे वाट बघते जॉबवरती कधी येतोय. आता गाडी काढतो आपली आणि निघू. मग नंतरच भेटू आईला. आईला भेटेल तो डायरेक्ट भेटूया. काय चालू आईल्याच्या जॉबच्या इथे. आईला आता येते. हाय बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बघा गाईस, बर्थडे आणि मी कामावर गेलेलो. मग आता कुठे जायचं? आता तुला माहित. चला बघू. तर बघा मी गावावरून आले तर कसं आलंय. चला पाया पडून घेऊया. मी आता पाया पडायला. बर्थडेची सुरुवात. येस, तू मला नव्हतं माहित, तू ब्लॉग करत होतास. सो आता आम्ही साईधामला आलो, पाया पडू मस्तपैकी. चला. बर्थडेची सुरुवात आपल्या साईबाबांचं दर्शन करून झालेलं आहे. कामावर गेलेली, जस्ट आली. ह्याला बोलली पहिल्या पाया पडायला जाऊया. झालं आता दर्शन. आता पुढचं मला काहीच माहीत नाही. रॉकीने मला एक छान गिफ्ट दिलं आहे. सो आम्ही आता ते गिफ्ट मला घरी गेल्यावर टाकतो. पुढचं काय माहिती मला पण नाही माहिती. बरं झालं घरी जाऊन झोपायचं. झाला बर्थडे तरी प्लॅन केला. लाईट नाही तर जर असलं टाईम नाही कामात जायचं. ठीक आहे, चला मग आता घरी जातो आम्ही. भेटूया. बाय. महाराज की जय. घरी आता आलो आहे ज्वेलरीमध्ये. आईल्याची शॉपिंग आता ज्वेलरी पासून चालू करते ती. माझं काही नाकातलं पण तुटलं. ते मी आता घेतलं कानातलं, गावी जाताना तुटलेलं. बघते चॉईस करून. कुठे दिसते काहीच. रिंग घेतली मी. तो गाईज रेडी झाली आहे मी. आता आम्ही निघू. 2 वाजत आले. तिकडे चेकिंग आहे. 3चा काहीतरी चेकिंग आहे. सो लवकर जायचं आहे. कुठे जायचं सांगितलं नाही पण चेकिंग त्याने सांगितलं की 3चं आहे. सो बघूया. मी माझा लुक दाखवते तुम्हाला. बर्थडे लुक. ते लुक बघू शकता. असं पायाला कट. सिंपल आहे, साधी सिंपल. बाहेर गेल्यावर अजून दिसेल. सो असं चांगलं वाटतं. गाईज निघाली आता. रॉकी स्टेशनला भेटेल. रॉकी, गनू आणि केतन आहे आणि माझ्यासोबत सोन आहे. सोनाला सुट्टी घ्यावी लागली जॉबवर. बाहेरचं वाटतं ना. सो आता मी निघाली. आता आम्ही स्टेशनला. रॉकी भेटेल आम्हाला. बघूया कसं वाटतंय आणि माझा लुक कसं वाटतं ते पण नक्की सांगा. सोना मॅडम आलेली आहे. सोनाने माझ्यासाठी जॉब टॅग केलाय. बिचारी जॉबला जात होती. मी बोलली एक तर मला हिने रात्री विश नाही केलं 12 वाजता. मी बिझी होती. लय बिझी होती. मग माझी वहिनी आली. ती वहिनी गाईज पहिल्यांदा मला सोनाने रात्री 12 वाजता विश नाही केलं. 1 वाजता कॉल केला आणि मी उचललाच नाही कारण का मला हिने विश नाही केलं. सो आता मी निघालोय. बस बस झालं बस. सो आम्ही निघालोय आता. दोघी पण मस्त रेडी झाले. चला भेटूया पुढे. गाइस गरम होते
आईला गेलं आता घरी तयारी करायला. सो मी तिच्यासाठी केक ऑर्डर दिला आहे. केकचा फोन आला होता, केक रेडी आहे. सो तो आता केक घ्यायला मी चाललो आहे केक शॉपमध्ये. आता बाईक तर घेत नाही कारण जरा तिचं सरप्राईज आहे ते दादरला आहे. तर दादरला चाललो आहे आता केक घेऊन. आईला डायरेक्ट स्टेशनला भेटेल, आपल्या बोर्डिंग स्टेशनला. आलो केक शॉप जवळ. सो गाईज हा आईलाचा केक. सो गाईज आईलाचा केक बघितला कसा आहे. तर चांगलं इथून दादरला माझे मित्र पण आले. तिकडचं सगळं दाखवू कसं आहे ते. सो कंटिन्यू राहा. किती हात गण्या पाणी पितोय. आलेला एक गुच्छ घ्यायला आलोय मुलांचा. सरप्राईज आहे त्यासाठी खास. त्यांना स्पॉन्सरशिप करतोय. किती हसतोय गणेश खांडेकर. बुके घेतले आता. ती स्टेशनला आहे. केक आणि बुके घेऊन आता दादरला चाललोय. दादरला तिला सरप्राईज घेतलंय. इकडे भेटू. वा वा दाखवू आम्ही ट्रेनमध्ये पोचू. आम्ही थोड्या टायमध्ये केक बघा. केक बघा केक आणि फुगा. हे केक खाल्ला आणि हे रॉकीने घेतले. पोचलोच आम्ही. 3चा टाईम आहे. लेट झालाय. फुलं कोमजली. सो चला भेटूया. कोमजलेली फुलं आणतोस. दादरला घेऊन येईल बस. हाय गणू कुठे. ह्याला केस नाही आवडत आहे. बघू केस बघू. काय करलोय आता आम्ही. दादरवरून चालतच आहे ते. 5 मिनिटावरती आहे. कुठे माहित नाही. केक लाईट लाव. ती आहे तिकडे. लाईट लावली. ती आहे तिकडे लाईट. असं तर चांगलं दिसत ना. फुगा फोडून तर रॉकी चाललाय केक ठेवायला. कुठं? तिथे ठेव टेबलवर. खूप आवडलंय. केक बघू शकता तुम्ही. फ्लावर बघू शकता. कसं वाटतं सरप्राईज? छान वाटलं एकदम. सो माझ्यासोबत आले माझे मित्र गणेश खांडेकर, केतन हाय गणू. हाय आणि सोनाली जाधव. सो दिसणार अरे बापरे, शिकली पोरगी. सो तुला डेकोरेशन दाखव. हे डेकोरेशन आहे दादरला. येस, आम्ही नंतर डिटेल देऊ तुम्हाला. त्यांचा ऍड्रेस केक वगैरे. बघू शकता तुम्ही. केक तर मी स्वतः बनवलंय. हो, केतनची मेहनत आहे. तर गाईज आता आम्ही इकडे पोहोचलोय. आईलाचे फोटोशूट वगैरे तर झालेले आहेत
आता केक कटिंग करणार आहे. सो तिचे फोटोशूट चालू आहे. मला पण तिचे दाखव, फोटो मी पण बघा. काढते. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बोलले म्हणून तुला बोलला. हे लोकं ओरडतील. फोटोग्राफर. असा बर्थडे येतो सोना. अरे अभी तू बोल, तू मेरे सामने. अरे हिच्या आईला एक काढतो. क्लिअर कर. क्लिअर कर. आता बोल. गल्याकडे घे बाई. हा घेणार घेणार. सर, माईक. हा. हे घे बोल आता. आता. तू मेरे सामने. आलं सॉंग आलं. गाण्याचं बोललाय तो सॉंग इकडे आलेला आहे. जे जे इथे होतं ना ते सगळं रॉकीने संपवून टाकलंय. पाणी बिनी सकट सगळ्या सकट. छान आहे, मजा आली. हे जरा पकडा. हे केक चॉकलेट तो गाईज झाला बर्थडे. खूप काय काय वाटतं. अच्छा ओके व्हिडिओ. गाईज झाला बर्थडे. खूप छान डेकोरेशन बघू शकता. आता मी चाललो घरी. माझा तर पूर्ण लुक चाललो आम्ही घरी. आता बर्थडे झालेला आहे. 2 तास असे संपले आमचे. सो बोल काय आता पुढे कंटिन्यू करूया. हे लोकांना रॉकी तर बघा. सो थँक्यू सो मच. खूप छान होतं. खूप आवडलं. मस्त फोटोशूट. आणि गाईज हा रॉकीने मला दिलेला आहे ड्रेस. आणि माझा एकदम पकड असा. अजून बर्थडे पार्टी अजून भेटली नाही आम्हाला. माझ्या नेल्स ना मॅचिंग रॉकीने. थँक्यू. आभारी आहे म्हणलं. केक पण खूप छान होता. पहिल्यांदा मला रॉकीची चॉईस आवडली. म्हणजे मी तर आहेच चांगली पण खूप मजा आली. आता संध्याकाळचं आता मी ह्याच्या घरी जाईल. अरे असं का पकडलंयस. आता मी ह्याच्या घरी जाईल. ही बघा ही बघा ही बघा. ही माझ्या घरी येईल. तुझ्या घरी केक कट करणार. मग माझ्या घरी. मग ह्याच्यासोबत आम्ही बाहेर जाऊ फॅमिली सोबत. सो असं फोटो काढूया रॉकी. चला. हाय गाईज. सो आता आम्ही इथे येऊन जेवलो. आता रॉकी बिल देणार आहे. बघा बरोबर टायमावरती बिल आलंय. ओ माय गॉड. चला बाय. हाय कर. इथे बघ इथे बघ. हाय कर. हाय बघ आता घरी आलेली आहे. अरे कॅडबरी थांब. हाय कर. हाय. कॅडबरी काय सोडत नाही. फोटो फोटो. अलो लो लो लो. अलो लो लो लो. अलो लो लो लो. नाही
नो फक फक हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू का 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 कसं आहे गाईज रॉकीच्या घरून आत्ता आली घरी आणि ताई जिजू आले सगळी फॅमिली आली. सो आता इथे सेलिब्रेशन करू. दमले व्हिडिओ वगैरे अजून काहीच टाकलेलं नाहीये इंस्टाला. सो रॉकी आलाय. ऐका तुझा गॉगल लावला पण त्याने. घे बोल दे बोल दे दे बोल दे. तो गाईज पब्लिक जस्ट येऊन गेलेला होता. परत आलेलो आहोत. ताईच्या मोबाईल मध्ये ब्लॉगिंग चालू आहे. बाबू बाबू हॅपी बर्थडे बोल मला. लव यू लव यू. अरे बोल. एकदाच बोलतो एकदाच बोलतो. हे बघा डेकोरेशन बघा माझा. डेकोरेशन बघा डेकोरेशन बघा. कोणी पाडलं कोणी पाडलं ते. तू पाडलंस. गाईज माझा केक. माझा केक. बाबू केक बघ माझा. बघ केक कोणचा आहे. हे माझा आहे. माझा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आयला. त्याला दे थोडं. हा बाबू तू खा. बाबू माऊ इथे बोल. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे माऊ माऊ. गाणी लावू काय गाणी लावू. आमचं लावा सांग. तुझाच आहे. वा गाईस खारी नाश्ता. बाबू काय काय गिफ्ट दिलं मला. हिला त्याच्या गेल्या बर्थडेला मला पण दिलं. गिफ्ट तुला पाहिजे. हे बघा गाईस. थांब गाईस ना दाखवलं तुझं फेवरेट. गाईज बर गाईज. एक एक काढ बाबू खान गाईस गाईस. बाबूला बस. बाबू बस खाली. दाखव बाबू काय काय आणलं दाखव. हे खारी बटर हे काय बोल. नानसेट नान बिस्किट. हा अजून हे. टोस्ट हा केक हा. तुम्हाला आणि खाली मी खात नाही. ठीक आहे. आणि बटर. आणि बटर जिरा बटर. धन्यवाद. एक महिना जाईल माझा ह्याच्यामध्ये. सकाळी मी नाश्ता करत नाही. खाली नाही पाहिजे. जाऊनच नको दुसरं. तोच बर्थडेच्या दिवशी रडवायचं नसतं. करायचं नाही. करायचं. आईस्क्रीम. हे लागव. बाबू काय आहे हे. कागद पाहिजे तुला. दोनदा जेवायचं. धन्यवाद. गाईज झाला फायनली बर्थडे. खूप सारे गिफ्ट वगैरे भेटले. सो बघू शकता फॅमिलीने गिफ्ट दिले. खारी बिस्किट सुद्धा दिलेत मला. खारी बिस्किट की सकाळी खारी बिस्किट. अरे हा तर हे बघ
खारी बिस्किट दिलेत खायला मस्त वगैरे. रोज सकाळी नाश्ता करून जायचा दादाने. हे बघा. सो हे खाऊन जायचं मी रोज सकाळी नाश्त्याला. आणि बड्डे खूप छान झाला. रॉकीने खूप छान सो बड्डे खूप छान झाला. रॉकीने खूप छान सरप्राईज दिला मला. दादा मला फक्त एवढं माहित होतं की दादरला जायचंय तर मग मस्त होतं. आणि ते कॅफे टाईम आहे त्या म्हणजे जिथे आम्ही गेलेलो तिकडचं खूप छान आहे. तुम्हाला पण जायचं तर तुम्ही नक्की जाऊ शकता. मी डिटेल देईल. एकदम शांतता प्रायव्हसी फुल. 5-6 जण अलाउड आहे तिथे फक्त. आणि खूप शांतता आहे. ते लोक मध्ये असं सारखं येत नाही काय नाही. तुम्हाला डेकोरेशन करून देणार. स्नॅक्स पाण्याची बॉटल वगैरे तुम्हाला एक्स्ट्रा काय खायचं असेल तर त्याचे वेगळे चार्ज. आणि खूप छान होतं शांत होतं मस्त. दादरवरून आम्ही तर चालतच गेलो 5 मिनिटाच्या ह्याच्यावरच होतं. सो तुम्हाला पण कसं वाटलं माझा बड्डे वगैरे. आता 12 वाजत आले बरोबर बड्डे संपलाय. खूप मजा आली. खूप सगळ्यांनी गिफ्ट्स वगैरे दिले. थँक्यू माझ्या फ्रेंड्सना. सोना बिना वगैरे रॉकी केतन वगैरे सगळे आलेले माझी फॅमिली वगैरे. सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. रॉकी वगैरे सगळे घरी गेलेत. बाय. पुन्हा एकदा भेटू. ही लाईट असं करा. काम बघा किती करत. लगेच काय भेटले की लगेच त्याच्या दादाचा केक माझा केक. काय आहे त्याच्यात काम कर. आधी तुम्ही म्हणजे आपल्या तिघांचं काढताय. तुझा केक कुठे आहे? हाय हाय कर. चला चला. ए हाय. थांबू का ला सोना परत नको आपल्याकडे हाय की नको मला कॅन्डल नाही पाहिजे. काम कर मातीची काठी लाव. सो गाइस सोनाचा केक बघूया. मला दिले आहे काय चिंगम. सोनाचा केक बघूया. माझा चॉईस आहे. मी सांगतो ओके व्हाईट कलर आहे. 1 2 3 अरे मी असल्या वा वा. बोल. हा गाईज माझी पॅन्ट पण सेम आहे बघा. तरी पण चालूच आहे. रॉकीच्या घरी गेलेली. रॉकीच्या भावाचा पण बर्थडे होता. सो मग त्याच्यासोबत माझा पण केक कट केला. आता मी सोनाच्या घरी आले. सोनाच्या घरी पण केक कट आहे. सो केकच केक आहे. आणि केक झाले आहे तुझे 6 केक. तू पार्टी तर आम्हाला काही भेटली नाही अजूनपर्यंत. पार्टी दिली ना सोना? हो मग काय दिली? तर दिली. सो म्हटलं ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि रॉकीने मला एवढं छान सरप्राईज दिलं. खूप आवडलं मला. आणि आता ब्लॉग तर रविवारी परत येणार दुसरा ब्लॉग. आम्ही रविवार करत राहू. सो कंटिन्यू राहा. बाय. लव्ह यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.